घटना म्हणावं लागेल. खरं तर त्यांच्या कुटुंबियाला आणि सर्वच लोकांना याचं दुःख होणार आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि मृत आंदोलकाच्या आत्म्यास शांती लाभावी अशी मी ईश्वरास प्रार्थना करतो आणि अशा घटना झाल्या नाही पाहिजे, अशी मी ईश्वरास प्रार्थना करतो. खरं तर 1 दिवसाची परवानगी म्हणता येणार नाही त्यांना. माझ्या माहितीस्तव आणि काल मी काही प्रसारमाध्यमाच्या याच्यातून बघितल्याच्या माहितीनुसार ती दररोजची दररोज परवानगी दुसऱ्या दिवसाची आज परवानगी घ्यावी लागते. 1 दिवसाची परवानगी मिळते, दररोज परवानगी मिळेल. परंतु त्यामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत अशी उच्च न्यायालयाने परवानगी त्याला दिलेली आहे. परंतु सकाळी 9 ते 6 मध्ये तुम्हाला फक्त 5,000 लोक त्या आझाद मैदानावर न्यावी लागतील आणि आंदोलकासोबत फक्त 5 गाड्या. खरं तर आता हे आंदोलक झुंडशाहीचे आंदोलक आहेत. आता 5,000 लोक तिथं 5,000 लोकांचा निर्बंध उच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर ते पाळतात की नाही पाळतात, 5च गाड्या न्यायच्यात, ते त्यांचे नियम पाळतात की नाही पाळतात. आणि लोकशाहीमध्ये सर्वांना नियम सारखे असतात. उच्च न्यायालयाने दिलेले निर्बंध सर्वांनी पाळले पाहिजे आणि जर निर्बंध कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की ह्या आंदोलनाचा इतिहास आहे, आंदोलकांचा इतिहास आहे. याला झुंडशाही निर्माण करायची, दादागिरी निर्माण करायची, कुठली परवानग्या घ्यायच्या नाही आणि कधीही कुठेही आंदोलन करण्याचा यांचा इतिहास आहे. आणि त्यांना आता कुठेतरी ह्या परवानग्या पाळायच्या म्हणल्यानंतर मला वाटत नाही ही परवानगी पाळतील. परंतु उच्च न्यायालयाला माझी विनंती आहे, आंदोलन आम्ही जरी करत असेल, आम्ही परवानग्या पाळत जे तुम्हाला निर्बंध दिलेत हे पाळत नसेल तर आमच्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या आंदोलकावर सुद्धा कठोर कारवाया झाल्या पाहिजे जर त्यांनी चुकीचे काही कृत्य केले तर. आणि खरं तर यांना मुंबईला जाणं म्हणजे यांना सगळे आरक्षण मिळालेले आहेत. यांना SC-BC मधून 10% आरक्षण मिळतंय. याला EWS मध्ये सुद्धा यांची घुसखोरी सुरूच आहे. की OBC मधून बी काही कुणबी प्रमाणपत्र यांनी बोगस मार्गाने काढलेले आहेत, याच्यामध्ये बी घुसखोरी सुरूच आहे. परंतु खरं तर यांचा हेतू राजकीय हेतू आहे. यांना OBCचं आरक्षण संपवण्यासाठी हा केलेला मोठा कट आहे. यामध्ये शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही, परंतु आता त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांना पुळका येतो आणि त्यांनी आता हे सगळं जाणीवपूर्वक शरद पवारांच्या इशाऱ्याने आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झाले. छोट्या जातीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे त्यांच्या सगळ्या दोघांच्याही बुडाला आग लागली आणि त्यांनी आता हे केलेलं षडयंत्र राज्य अस्थिर करायचं आणि काही नाही. यांना फक्त OBCला जे 34,000 जागा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या आदेशानं OBCचं आरक्षण पुरवत झालं आणि 34,000 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातील हे थांबवण्यासाठी केलेला हा मोठा कट आहे. बाकी कुठलंही नाही. यांच्या डोक्यात फक्त OBCचं आरक्षण संपवायचंय. त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्हाला आजपर्यंत म्हणत आलेत की आम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे, परंतु आज OBCतूनच हट्ट काय? OBCतून हट्ट म्हणजे तुम्हाला नोकरी आणि शिक्षणाला महत्व नाही. तुम्हाला नोकरी आणि शिक्षणासाठी SC-BC हे दिलेलं आहे स्पेशल 10%. EWS मध्ये सुद्धा घुसता, परंतु तुम्हाला फक्त OBCचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं OBCचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी घातलेला घाट आहे आणि हा येणाऱ्या काळात प्रस्थापित मराठ्यांना हा परवडणारा नाही. हे सर्वच मराठी कोण कोण याला पुढाकार करतात हे सर्व आम्हाला कळतंय आणि येणाऱ्या काळात आम्ही जशा तशी याला सगळ्यांना उत्तर देण्याचं काम करू.